हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवकालीन वाघनखं साताऱ्यात दाखल। 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमाधारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार। लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवारांची टीका। डिप्लोमा, पदवीधर आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना। मग 10वी पास झाल्याने काय करायचं? तरुण पोरांना मंत्रालयात काम करण्याची संधी द्या, आव्हानांची मागणी। कुटुंबात सर्वांना जागा, पण अजित पवारांना पक्षात परत घेण्याबाबत सर्वांना विचारून निर्णय घेणार। माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का। अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकरांसह माजी नगरसेवकांचा पवार गटात प्रवेश। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ऍक्शन मोडवर। उद्या पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका। भाजप कार्यकर्त्यांची भावना। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम। साप्ताहिक विवेकमधील लेखावरून राऊतांची टीका। दहशतवादी यासीन भटकळ विशाळगडावर राहिला होता, याची नोंदी आहेत। खासदार संभाजी राजेंचं वक्तव्य। यासीन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कुणाकडे राहायचा याची सखोल चौकशी करणार, हसन मुश्रीफांचं आश्वासन। छगन भुजबळांच्या बारामती आणि बीडमधील भाषणांमध्ये माझ्याविषयी आस्था दिसली, शरद पवारांचा खोचक टोला। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली, राज्यकर्त्यांनी आधीच सांगावी, मग काय मार्ग काढता येईल हे बघू। आरक्षणावरून शरद पवारांचं आवाहन। महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट कर। आषाढी निमित्त राज ठाकरेंचं विठुरायाच्या चरणी साकडं, तर मूठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटात चाललाय, राज ठाकरेंची टीका। राज ठाकरे 2 ते 4 महिन्यातून एकदा जागे होतात आणि टिप्पणी करतात। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर शरद पवारांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजपची 2 दिवसात भूमिका स्पष्ट होणार। उद्या आणि परवा मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। 19 जुलैला मुंबईत काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका। विधान परिषदेतील फुटीर आमदारांवर 19 जुलैला कारवाई होण्याची शक्यता। पूजा खेडकरांना पुणे पोलिसांकडून नोटीस। उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। गडचिरोली पोलिसांना राज्य सरकारकडून 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर। 12 माओवाद्यांना ठार केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बक्षिसाची घोषणा। सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। वरुण सरदेसाईंकडून वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची सुरुवात। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।